कल्याण पूर्वेतील चिकणपाडा परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांना जीव गमवावा लागला। मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यात येणार असून इमारतीतील रहिवाशांना तात्पुरता निवारा देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक सूचना केल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। कल्याण पूर्वेतील चिकणपाडा भागात मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी या धोकादायक इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील पृष्ठभागाचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला। तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या माळ्यावरील स्लॅब पाठोपाठ कोसळत गेले। यात 6 जणांचा मृत्यू झाला। यात एका बालकाचा यामध्ये समावेश आहे। 4 जखमींवर पालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती चव्हाण यांनी दिली। दुर्घटना झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याचा आणि इमारत परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील विशेषतः झोपड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत प्रशासनाला सांगितले। दाटीवाटीच्या वस्ती आणि त्यातच संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला असताना कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांना दिलासा दिला। प्रतिनिधी संजय वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, कल्याण। पूरा ये सब इलाका और उसके आजू बाजू के जो लोग थे जो स्लम में रह रहे हैं, उन सभी लोगों को अलग अलग जगह पर, किसी को स्कूल में, किसी को बुद्ध विहार में, ऐसे सब जगह प्रशासन के माध्यम से अभी शिफ्ट किया गया। कल इस जो बिल्डिंग थी, बिल्डिंग के अंदर कुछ ऊपर के फ्लोर के ऊपर कुछ काम चल रहा था, तो काम करने में कुछ गलत तरीके से किया गया होगा शायद, इस वजह से पूरा का पूरा स्लैब नीचे तक, ग्राउंड फ्लोर तक पहुंच गया और 6 लोगों को जान इसमें जा गई है। ऐसा मैंने अभी आयुक्त से बात की और 4-5 जन जो है उनको हॉस्पिटल्स में अलग अलग जगह पे शिफ्ट किया गया।